त्यांच्याशी जेव्हा राखी बांधली जाते, तर राखी बांधल्यानंतर त्या सैनिकाच्या डोळ्यात पाणी असतं. ते कारण एकच, की राखी बांधून झाल्यानंतर हा फोटो मला द्या आणि मला हा फोटो माझ्या बहिणीला पाठवायचा आहे. म्हटलं सहज म्हणजे कोणीही फोटो काढला पाठवला. मग म्हटलं का असं? तर मी जोपर्यंत राखी तिने पाठवलेली किंवा मी राखी बांधली आहे की नाही हे जोपर्यंत तिला कळत नाही, तोपर्यंत तिचा उपास असतो. एआय येऊ दे किंवा WhatsApp आहे, कुठलंही स्मार्टफोन आपल्या हातामध्ये जरी आहे ना, तरीसुद्धा जर तुमच्या मोबाईलला नेटवर्क आहे ना, तरच सर्व गोष्टी शक्य आहेत. बरोबर. बॉर्डर एरियामध्ये तुम्हाला नेटवर्कच मिळणार नाहीये. तर ओह! तो त्याच्या भावना आजही फॅमिलीजसाठी, इथल्या कुटुंबियांना तो पत्र लिहितो. त्यातला नमस्ते हा जो शब्द आहे, तो मी ईशान्य भारताला कनेक्ट केलेला आहे. अच्छा. नमस्ते हा नमस्ते नसून, तो नमस्ते म्हणजे ईशान्य भारत आहे. जर बरं, आपण नमस्तेचं स्पेलिंग जर बघितलं NAMSTE, त्यातला बरं. पहिला एन जो आहे, तो नॉर्थ अच्छा. आणि शेवटचा ई जो आहे, तो आहे ईस्ट. म्हणजे नॉर्थ ईस्ट. निर्भय, निडर, निश्चल सजग. एक निर्धार मी केलेला, मी सैनिक भारत मातेचा. वीर मी पहारेकरी मी रक्षक मी शौर्याचा. मी सैनिक भारत मातेचा, मी सैनिक भारत मातेचा. नमस्कार. आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन. 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो. पण भारताच्या या सीमारेषा जपणाऱ्या अशा रक्षकांना, अर्थात आपल्या सैनिकांना, आपल्या जवानांना त्यांच्या जीवाची पर्वा न करता तिथे सतत उभं राहावं लागतं. डोळ्यात प्राण आणून ते आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणांची आहुती देत आपल्या सीमारेषेचं रक्षण करतात. पण याच सैनिकांना त्यांचं दुःख कधी ना कधीतरी विसरावं लागतं आणि हे दुःख न कुरवाळताच त्यांना पुढे जावं लागतं. हे दुःख नष्ट होतं का? हे दुःख संपतं का? असे अनेक सवाल एक सर्वसामान्य म्हणून आपल्या मनात येतात. पण त्यांच्या दुःखावर एक मायेचं छोटंसं पांघरूण घालण्यासाठी डोंबिवलीतला एक तरुण पुढे सरसावलाय, ज्यांनी नमस्ते शौर्य फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली. त्याचं नाव आहे कुणाल सुतावणे. ही संस्था नक्की काय करते, कशा प्रकारच्या या संस्थेचे उपक्रम आहेत, अशा अनेक गोष्टींबाबत आता आपण कुणालकडनं जाणून घेऊयात आणि ही संस्था काय उपक्रम राबवते याच्याबद्दल आणि त्याचबरोबर त्याचे अनुभव आपण ऐकून घेऊयात. नमस्कार कुणाल. जय हिंद. महा MTV गप्पांमध्ये तुझं स्वागत. धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने आज आपण गप्पा मारतोय, त्यामुळे खरंच खूप भाग्याचा दिवस आहे असं मी समजतो. नमस्ते शौर्य फाउंडेशन अर्थात सैनिकांसाठी एका तरुण जवानांनी केलेली संस्था, बरोबर? हो. नमस्ते शौर्य फाउंडेशनची संकल्पना तुला कशी सुचली? नमस्ते शौर्य फाउंडेशन 6-7 वर्षांपूर्वी फॉर्म झालं. त्यातला नमस्ते हा जो शब्द आहे, तो मी ईशान्य भारताला कनेक्ट केलेला आहे. नमस्ते हा नमस्ते नसून, तो नमस्ते म्हणजे ईशान्य भारत आहे. बर जर आपण नमस्तेचं स्पेलिंग जर बघितलं NAMSTE, त्यातला बर पहिला एन जो आहे, तो नॉर्थ अच्छा. आणि शेवटचा ई जो आहे, तो आहे ईस्ट. म्हणजे नॉर्थ ईस्ट. ओ. परत मी एनकडे येतो, दॅट इज नागालँड. अच्छा. ए म्हणजे आसाम, एम म्हणजे मणिपूर, मिझोराम आणि मेघालय. परत ए आला, दॅट इज अरुणाचल प्रदेश. बर एस म्हणजे सिक्कीम आणि टी म्हणजे त्रिपुरा. बर असा हा नमस्ते नॉर्थ ईस्ट इंडियाच्या रिलेटेड आहे. आणि अच्छा. शौर्य हे आपलं भारतातले सैन्य किंवा भारताचं सशस्त्र दल आपण म्हणू शकतो, इंडियन आर्म फोर्सेसच्या निगडीत बर नमस्ते शौर्य फाउंडेशनची स्थापना झाली. अच्छा. सो जम्मू काश्मीरपासनं अरुणाचल प्रदेशपर्यंत ते खाली राजस्थान वाळवंटापर्यंत सर्व ठिकाणी ज्या ज्या भारताच्या सीमारेषा सीमित आहेत, या सर्व ठिकाणांपर्यंत नमस्ते शौर्य फाउंडेशन पोहोचलेली आहे. काम करतं त्या सर्व भागांमध्ये. बरोबर. नमस्ते शौर्य फाउंडेशनचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य कुठलं? म्हणजे नमस्ते शौर्य फाउंडेशनचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य कुठलं आणि ती कुठले उपक्रम राबवते? नमस्ते शौर्य फाउंडेशनचं एका ओळीत जर सांगायचं झालं तर मी एवढंच म्हणेन, अ रिफ्लेक्शन ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया अँड वेल्लोर. हे अच्छा. वेल्लोर फक्त आणि फक्त इंडियन आर्म फोर्सेससाठी आहे, जे बर आहे ते.
ची सैनिकांची काय लाईफस्टाईल आहे, कसे प्रकारे ते जगतात. कारण आज ते तिथे आहेत म्हणूनच आपण उद्याचा दिवस बघू शकतो. बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे सण, उत्सव साजरे करू शकतो. तर त्यांच्याप्रती असलेला तो शौर्य आणि नमस्ते म्हणजे की ईशान्य भारतामध्ये राहणारी जी सगळी आदिवासी मंडळी आहेत, बर 150 जाती, ट्रायबल्स, आदिवासी जाती आणि 180 उपजाती. बर तर या सगळ्यांना एकत्र घेऊन ईशान्य भारतातील सर्व लोकांना मार्केट देणं, राष्ट्रीय स्त्रोतामध्ये घेऊन येणं, यासाठी नमस्ते शौर्य फाउंडेशन काम करत असतं. बर गेली 7 वर्ष नमस्ते शौर्य फाउंडेशन काम करते, म्हणजे 7 वर्षापासून जे कार्य सुरू आहे ते कार्य तू अविरतपणे पुढे चालवतोयस. इनफॅक्ट तू कालच लडाखवरून परत आलायस. तर आत्ता जे लडाखला उपक्रम झाला तो त्या उपक्रमाबद्दल जरा सांगशील का मला? आत्ता लडाखमध्ये जो उपक्रम केला ते 3 ठिकाणी म्हणजे काश्मीरमध्ये म्हणजे श्रीनगरमध्ये BSF सोबत आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम केला. बर त्यानंतर लेहमध्ये सुद्धा आपण केला, GH म्हणून आहे त्या बर ठिकाणी. आणि दुसरं एक म्हणजे कारगिल वॉर मेमोरियल म्हणजे जे द्रासला आहे. बर श्रीनगर लेह जो हायवे आहे तर द्रास अच्छा. नावाचं एक शहर आहे, छोटंसं बर गाव आहे. तिथे ओके कारगिल वॉर मेमोरियल उभं केलेलं, तर तिथे आपली बटालियन आहे. ओके तर त्यांच्यासोबत आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला. बर. कारण बहीण त्यांची इथे आहे, पण एक अननोन व्यक्तीकडून अनोळखी व्यक्ती तिथे जाऊन आपल्या भावांना राखी बांधते. बर जो आपण तुझ्या माझ्या घरात प्रत्येकाकडे त्या दिवशी घडत असतं, पण बहीण इथे बरोबर आहे, आहे. तो तिथे आहे. तर ते एक थोडंसं मनाला लागलं. तो पोचू शकत नाही कारण तो अविरतपणे देशाच्या सीमांचं रक्षण करतोय. अगदी बरोबर. तर भारतभूच्या संरक्षणार्थ उभा असलेला तो जवान, तर त्याला कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे एकमेव साधन असं म्हणतो की बर रक्षाबंधन बॉर्डरवरती जाऊन साजरं करायचं आणि बरोबर. दिवाळी सारखे उपक्रम त्यांच्यासोबत साजरे अच्छा. करायचे. दिवाळी उपक्रमासाठी फराळ तू घेऊन जातोस, राखी पौर्णिमेसाठी राख्या घेऊन जातोस. तर ह्याची तयारी ही कधीपासून सुरू होते आणि ह्याच्यासाठी तुला आर्थिक पाठबळ कशा पद्धतीनं मिळतं? अ, रक्षाबंधनाचं जे आहे ते साधारणपणे महिनाभर आधी हा उपक्रम सुरू होतो. बरं. आपण अपील करतो सगळ्यांना की तुम्ही एक ठराविक अमाऊंट आम्हाला द्या. त्यात राखी आली, त्यानंतर स्वीट्स आले, म्हणजे अर्थातच नारळाची वडी आपण महिला बरं. बचत गट किंवा जे गृहउद्योग जे असतात त्यांच्याकडनं आपण नारळाच्या वड्या करून घेतो. बरोबर. आणि दिवाळी फराळाचा उपक्रम, दिवाळी आता ऑक्टोबरमध्ये आहे, तर तो उपक्रम माझा ऑलरेडी सुरू झालेला आहे. बरं. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण अपील करतो. एक ठराविक अमाऊंट सोसायटीकडनं घेतो, डोनेशन अर्थातच. बरं. आणि त्याच्या अगेन्स्ट हे दोन्ही उपक्रम साजरे केले जातात. पण ह्याच्या मागचं आणखीन एक गणित असं आहे, की ज्या गृहउद्योग किंवा बचत गटातनं तू घेतोस, त्याच गटाला हे केल्यामुळे म्हणजे त्याच गटातनं तू जिन्नस घेतल्यामुळे त्यांनाही एक आधार मिळतो नक्कीच, नक्कीच, आणि नक्कीच. सैनिकांपर्यंतही एक उत्तम घरगुती जेवण किंवा हो, घरगुती फराळ पोहोचतो. हो. बरोबर? म्हणजे मी 2 दिवसापूर्वी तिथे होतो रक्षाबंधनाच्या दिवशीच. तर मला एकच मराठी महाराष्ट्रातला नांदेड, बारामती साईडचे काही सैनिक भेटले. बरं. मी जेव्हा नारळाची वडी त्यांच्या हातावर ठेवली, हा घरची नारळाची वडी आली, इतकं ते भावूक करणारं ते अगदी, वाक्य अगदी. माझ्यासाठी होतं. कारण ते कैक किलोमीटर लांब त्यांच्या घरापासून आहेत. बारामती, बरोबर. नांदेड कुठे आणि लेह लडाख कुठे. तर बरोबर. हातात आल्यानंतर अक्षरशः घरून आलेली ती बरोबर आहे. बहिणीकडनं पाठवलेली ती नारळाची वडी, गोड खाऊ आणि सोबत आम्ही नेलेल्या राख्या. बरोबर. राखी पौर्णिमेला तुम्ही इथनं जो ग्रुप जाता, आता तुम्ही तिथे अनेक सैनिक आहेत. तिकडे तुम्ही इथनं काही बहिणी घेऊन बरोबर जाता. त्या बहिणींना अशासाठी की जेणेकरून त्यांना तो भावा-बहिणींचा फील यावा, त्यांना त्या भावना तिथपर्यंत पोहोचाव्या. तर या संदर्भातले काही असे अनुभव आहेत का, की जे तुला 7 वर्षामध्ये तुझ्या मनावरती आजही कोरले गेलेले आहेत? थोडं आपण उत्तरेकडे नॉर्थ साईडला जर बघितलं तर रक्षाबंधन हा सण तिथेही खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण जेव्हा सैनिकांशी गप्पा मारतो आणि त्या गप्पा मारताना त्यांच्याशी जेव्हा राखी बांधली जाते, तर राखी बांधल्यानंतर त्या सैनिकाच्या डोळ्यात पाणी असतं. ते कारण एकच की राखी बांधून झाल्यानंतर हा फोटो मला द्या आणि मला हा फोटो माझ्या बहिणीला पाठवायचा आहे. म्हटलं सर, म्हणजे कोणीही फोटो काढला पाठवला. मग म्हटलं का असं? तर मी जोपर्यंत राखी तिने पाठवलेली किंवा मी राखी बांधली आहे की नाही हे जोपर्यंत तिला कळत नाही, तोपर्यंत तिचा उपास असतो. अच्छा. अ,
इतकं ते फिलिंग, भावना असतात त्या म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये की जोपर्यंत आपण त्या भावाला राखी बांधत नाही आणि आपल्या भावांनी आपण पाठवलेली राखी बांधली जात नाही, तोपर्यंत अन्नाचा कणही पोटात कळही जाणार पोटात नाही. जात नाही. ही भावना तिच्यासाठी किती महत्वाची आणि मोलाची आहे. म्हणजे नक्कीच. मला हे सांगतानाही डोळ्यात पाणी येतंय, की आपण इथे आज सुखासुखी जीवन जगतोय, पण त्याच वेळेला तो सैनिक तिथे एका बहिणीच्या राखीमुळे थांबलेला आहे हो. आणि तिथे बहीण दुसरीकडे उपाशी आहे, की आपला भाऊ समृद्धीत नसताना म्हणजे आपला भाऊ आपल्या बरोबर आहे या भावनेचीच एक कदर तिथे केली कदर जाते. केली जाते. म्हणजे खरं तर असं म्हणू शकतो आपण, की सैनिक तिथे बहिणीची आतुरतेने वाट बघतोय आणि इकडे बहीण सैनिकाच्या हातावरच्या राखीच्या फोटोची वाट बघतेय, जेणेकरून दोघांचं आत्मिक मिलन होतंय. नक्कीच, नक्कीच. हा झाला राखीचा एक प्रकार, की तू राख्या पोचवतोस, राखी तिथपर्यंत जाऊन त्या भावना तिथपर्यंत पोचवतोस. दुसरं झालं फराळ. दिवाळी फराळाच्या वेळेला साधारण ऑक्टोबरमध्ये तिथे जात असताना साधारण वातावरणामध्ये खूप फरक पडतो, हो. बरोबर? कारण आत्ता पावसाळा आहे आणि थोडासा हिवाळा सुरू होतो. हिवाळ्यामध्ये सैनिकांची तिथे काय दशा असते? एकतर लडाख सेक्टर म्हणा किंवा कारगिल किंवा अरुणाचल, ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या नंतर त्या ठिकाणी कंप्लीटली मायनसमध्ये टेम्परेचर आहे. अच्छा. आणि मायनसमध्ये टेम्परेचर असल्यानंतर -10, -15 बर. त्या ठिकाणी तुमच्या हातात आलेली गोष्ट इतकी गोडते, की ती खाण्यासाठी तुम्हाला परत ती गरम करावी लागते. ओ. पण मग त्याच वेळेला जर आपण महाराष्ट्रामध्ये जो दिवाळी फराळ जो आपण दरवेळेला प्रत्येक घरात बनला जातो, शेव, चिवडा, चकली, बरोबर. लाडू, हे 4च गोष्टी आम्ही एका बॉक्समध्ये पॅक केल्या आणि तो बॉक्स आपण प्रत्येक सैनिकाला देतो. बरोबर. आणि त्यासाठी तसं मगाशी मी म्हटलं, की एक आपण लोकांना अपील केलं जातं आणि एक ठराविक रक्कम त्यांच्याकडनं डोनेशन स्वरूपात घेतली जाते. तर त्या एका बॉक्ससाठी 1 किलोचा एक बॉक्स, त्यामध्ये 4 लाडू आहेत. एक 150 ग्रॅम चिवडा आहे, 150 ग्रॅम शेव आहे आणि परत लाडू. हे असे 4 गोष्टी, 6 चकल्या. म्हणजे आपली दिवाळी साजरी होण्यापूर्वी आपल्या रक्षणार्थ जो उभा आहे, त्याची दिवाळी तिथे बरोबर. तोंड गोड झालं पाहिजे, तरच आपण सुखासमाधानाने दिवाळी साजरी करू शकतो. ही अच्छा. एकच भावना मनामध्ये असते, हा सगळा बरोबर. फराळ पाठवण्याच्या मा अट्टहासामुळे. त्याचबरोबर तू मगाशी आपण जेव्हा बोलत होतो, तेव्हा तू एक उल्लेख केला होतास, की पत्रांचा. आता सध्याचं युग बघायला गेलं तर WhatsAppचं युग आहे किंवा आपण म्हणतो, की इंटरनेटच्या जगात आपण जिकडे AI आणि ह्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्या ठिकाणी पत्र, तू जसं म्हणालास, की पत्र आजही आम्ही फॅमिलीजकडे जातो आणि पत्र घेतो. तर हे नक्की तुम्ही काय करता आणि कशा पद्धतीनं ही पत्र पोहोचवतात आणि त्याच्या मागचे अनुभव कसे आलेत? AI येऊ दे किंवा WhatsApp आहे, कुठलंही स्मार्टफोन आपल्या हातामध्ये जरी आहे ना, तरी सुद्धा जर तुमच्या मोबाईलला नेटवर्क आहे ना, तरच सर्व गोष्टी शक्य आहेत. बरोबर. बॉर्डर एरियामध्ये तुम्हाला नेटवर्कच मिळणार नाहीये. तर ओह! तो त्याच्या भावना आजही फॅमिलीजसाठी, इथल्या कुटुंबियांना तो पत्र लिहितो आणि मला आनंद वाटतो, की ती पत्र काही फॅमिलीजना मी पोहोचवलेली आहेत. ओह! म्हणजे अ, माझ्याकडे येतं, मग मी इथून पोस्टात टाकत असेल जर काही दूर त्यांचा असेल तर. नाहीतर मग मी स्वतः दिवाळीमध्ये त्या फॅमिलीसोबत जातो आणि त्यांच्यासोबत गप्पा मारतो. अच्छा. पण ह्याच्यामध्ये कुठला तुला असा आलेला एखादा भावनिक अनुभव, की जिथे ते पत्राचं गणित बघितल्यानंतर, ते पत्र समोर दिल्यानंतर तुझ्या डोळ्यातनं पाणी आलं, असा एखादा अनुभव आमच्याबरोबर शेअर कर ना? वॉर सदृश्य परिस्थिती बऱ्याच वेळेला असते. काही वेळेला मीडियामधनं ती समोर येतेच असं नाही, पण तिथे बॉर्डर एरियामध्ये ऑपरेशन्स ही चालूच असतात. काही वेळेला पत्रातनं असा एक उल्लेख असतो, की मी आज आहे, कदाचित उद्या कुठली एक युद्ध सदृश परिस्थिती जर झाली, तर कदाचित मी तुमच्यात नसेल. जर अरे! सियाचेन वॉर मेमोरियलला जर तुम्ही गेलात, तर तिथे एक इमेज आहे, ज्या इमेजमध्ये फॅमिली आहे, पण त्या फॅमिलीमधला जो कर्ता पुरुष म्हणजे एक सैनिक, तो ब्लँक ठेवलेला आहे. म्हणजे अच्छा. तिथे गेल्यानंतर मी परत येईलच याची शाश्वती खात्री नाही. नाही, शाश्वती नाही. म्हणूनच का काय हा पत्राचा अजूनही कुठेतरी अ, भावनांशी से भावनिक साधन पत्र आपण म्हणू शकतो, बरोबर. आजही आहेत आजच्या तारखेला. पत्र, राखी, फराळ
हे तर उपक्रम तुझ्याकडनं चालूच आहेत. गेली 7 वर्ष तू करतोयस. तू आत्ता रिसेंटली एक 2 उपक्रम राबवलेत, बरोबर? तर त्या 2 नवीन उपक्रमांबद्दल तुझ्याचकडनं ऐकायला मला जास्त आवडेल. एक म्हणजे शौर्य दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर्स मी दरवर्षी पब्लिश करतो. बरं, ज्यामध्ये इंडियन आर्म फोर्सेसचाच अवेअरनेस आहे. दरवर्षी एक एक विषय घेऊन आपण ते कॅलेंडर पब्लिश करतो. बरं. परमवीर चक्र सन्मानित 21 जणांची स्टोरी आपण एके वर्षी घेतली अच्छा. होती. इंडियन एअरफोर्समध्ये फायटर जेट्स किती बरं. आहेत, तर ओके. त्याचा इतिहास म्हणजे 1980-75 मध्ये कुठली फायटर जेट्स होते आणि बरं, आत्ता रिसेंट आलेली अपाचे ध्रुव बरं. असा सगळा प्रवास आपण त्या 12 महिन्यांमध्ये दाखवला. अच्छा. नंतर भारतीय सीमा इंडियन बॉर्डर्स कुठल्या आहेत, तो बरं. एक विषय घेतला. त्यानंतर आपण विषय घेतला होता इंडियन वॉर मेमोरियल्स, भारतीय बरोबर. युद्ध स्मारकं. जी युद्ध स्मारकं म्हटल्यावरती मी असं म्हणतो की ही सर्व युद्ध स्मारकं म्हणजे आजची आधुनिक तीर्थक्षेत्र आहेत. ओह! आणि 2025चा माझा विषय आहे ऑपरेशन्स, बॅटल्स अँड सर्जिकल स्ट्राईक्स. भारतीय सशस्त्र दलाने काय केलीत, अच्छा. त्यातली काही ठराविक या कॅलेंडर्समधनं मी घेतलेली आहेत. बरं, अजून एक मला सांगावं आवडेल या ठिकाणी की तुमच्या माझ्या घरात जे कॅलेंडर आहे तसं नाही आहे हे कॅलेंडर. बरं, कॅलेंडर ओपन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तिथे कुठलीही तिथी नाही, कुठल्याही प्रकारचं सण उत्सव कधी आहेत बरं. त्याचा उल्लेख त्यामध्ये नाही. अच्छा, पण या कॅलेंडर्समध्ये तुम्हाला मिळेल भारतीय वायुसेना दिवस कधी आहे, अच्छा. इंडियन आर्मी डे कधी आहे, भारतीय नेव्ही डे कधी आहे, रेझिंग डे क्या कधी बात आहे, है! फ्लॅग डे कधी आहे, कारगिल विजय दिवस कधी आहे, इंडो पाकचं ऑपरेशन विजय जे होतं किंवा बरं, डिसेंबरमध्ये झालेलं बांगलादेशची निर्मिती असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या कॅलेंडर्समध्ये मी केलेला आहे. आणि जवळजवळ 60 ते 65 डेज बरं. वर्षभरात जी येतात ते ओके. हायलाइट मी यामध्ये केलेले आहेत. बरं. अच्छा. आणि त्याच्यानंतर त्याच उपक्रमामध्ये तू आणखीन एक असं हे केलं होतं, की भारतीय सैनिकांची विजयगाथा, बरोबर? हो. भारतीय सैनिकांची विजयगाथा हा जो उपक्रम आहे, हा नक्की काय उपक्रम म्हणून तू राबवलायस? भारतीय सैनिकांची विजयगाथा म्हणजे 1962ला भारत आणि चायना बरं. युद्ध झालं. त्यानंतर 71ला भारत पाकिस्तानचं युद्ध, ठीक आहे. 99ला कारगिलचं वॉर झालं. ओके. तर या तिन्ही वॉर्सचं माझ्याकडे जवळजवळ 300 ते 350 फोटोग्राफ्स आहेत. बापरे! आणि हे फोटोग्राफ्स मी बऱ्याच जणांकडनं घेतले. पुण्यामध्ये काही मंडळी आहेत, त्यांचं काही सहकार्य घेतलं मी. बरं, आणि काही इंडियन आर्मीतली जी मंडळी आहेत, जी रिटायर्ड झालेली आहेत, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. तर त्यांनी काही मला फोटोग्राफ्स शेअर केले. बरं, आणि या फोटोग्राफ्सच्या माध्यमातनं मी एक्झिबिशन्स करतो आणि बरं. त्याला मी नाव दिलेलं आहे भारतीय सैनिकांची विजयगाथा. की अच्छा. बॉर्डर एरियामध्ये काय परिस्थिती असते, काय घडलं त्यावेळेला, अच्छा. आजूबाजूचा परिसर किती नष्ट झाला. मग कारगिलचं जेव्हा वॉर सुरू झालं त्यावेळेला कारगिलमध्ये जे रेडिओ केंद्र होतं, बरं. तो तिथे ब्लास्ट झाला होता. तर तेव्हा ते कशा प्रकारे दिसत होतं. तर अरे बापरे! अशी काही किंवा बोफोर्स, कुठल्या बोफोर्स गन्स वापरल्या गेल्या. सुरुंग जी पेरून ठेवले होते, तर ते सुरुंग बरं. कसे आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या फोटोंमधनं मी मांडतो. अच्छा. माझ्याकडे अमर जवान जे जे प्रतिकृती आहे ती बरं. कागदाने बनवलेली आहे आणि बरं. ते मी डिस्प्ले करतो या सर्व एक्झिबिशन्समधनं. त्याच्या मागचा उद्देश एवढाच असावा, की सर्वसामान्य लोकांना तिकडे काय चाललंय नक्कीच, आणि नक्कीच. त्या लोकांपर्यंत या लोकांचे दुःख नाही तर किमान आम्ही जे काही कार्य करतोय तेवढं पोहोचावं हा त्या मागचा नक्कीच. उद्देश आहे. एक अवेअरनेस प्रत्येक गोष्टीची जाणीव असली पाहिजे, की तुम्ही इथे सुखी आहात, कारण तो तिथे भारतभूच्या रक्षणार्थ सदैव 24 तास डोळ्यात तेल घालून उभा आहे. करेक्ट. ह्याच्या पुढचा जो उपक्रम तू मला सांगितला, जसं आपण आत्ता भारतीय सैनिकांची विजयगाथा हे म्हटलं, तसं आता परमवीर शौर्य सलाम. सलाम हा जो तुझा उपक्रम आहे, म्हणजे परमवीर चक्राशी रिलेटेड हा उपक्रम आहे का? हो. आणि तो नक्की उपक्रम काय आहे? परमवीर शौर्य सलाम ही 21 जवानांची स्टोरी आहे. बरं. ऑर्केस्ट्रा टाईप हा मी कार्यक्रम सादर करतो किंवा अभिनाट्य वाचन, बरं. ज्यामध्ये प्रोजेक्टरवरती 21 जणांची जे त्यांनी शौर्य जे गाजवलं बरं. ते दाखवलं जातं. आणि यामधनं परमवीर चक्राची निर्मिती कधी झाली,
भारतामध्ये किती युद्ध झाली, कोणासोबत झाली, कुठे घडली, कधी झाली बर. आणि त्यांनी काय शौर्य गाजवलं, काय त्यांचं अदम्य धाडस होतं, शौर्य होतं, ते या स्टोरीतनं आम्ही जनसामान्यांपर्यंत पोचतो. की मला कुठेही असं म्हणायचं नाहीये की कुठलाही कार्यक्रम वेगळा आहे किंवा काय या ठिकाणी. प्रत्येकजण त्या त्या ठिकाणी खूप चांगलं काम करतोय. म्हणजे आपण बाहेर गेलो तर मोहम्मद रफी किंवा किशोर कुमार या गायकांचे अजूनही कार्यक्रम बघतो. बरोबर. त्यांचा इतिहास किंवा त्यांचा प्रवास कसा झाला हे समजतो. पण मी बर. या माझ्या कार्यक्रमामधून एका जवानाचा इतिहास, बर. 21 जवान जे आहेत, हां. त्यांचा इतिहास मी या कार्यक्रमातून उलगडून दाखवतो. बर. आणि परमवीर चक्राची निर्मिती जर म्हटलं तर इवान लिंडा माडेसी मोरोस. बर. इवान लिंडा माडेसी मोरोस ही एक हंगेरियन स्त्री आहे. बर. तिने रॉयल अकॅडमी सँडर्सचे कॅडेट असलेले विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह केला बर. आणि त्यांनी विवाह झाला म्हणून त्या सावित्रीबाई खानोलकर झाल्या. ओके. पण मूळच्या हंगेरियन. पण त्या स्त्रीने परमवीर चक्राची डिझाईनची निर्मिती केली असं म्हणूया. परमवीर चक्राची निर्मिती तिच्या बुद्धिमत्तेतून आलेली आहे त्यांच्या. क्या बात है. लोकांना परमवीर चक्र माहितीये पण त्याच्या मागचा हा इतिहास नक्कीच इतिहास माहित माहिती आहे. नाही. 1950 साली पहिल्यांदा परमवीर चक्र देण्यात आलं. ते बर. म्हणजे मेजर सोमनाथ शर्मा यांना. बर. 1947 आणि 48 साली जे युद्ध झालं भारत पाकिस्तान, हम्म. काश्मीर त्यांना हवं होतं आणि बडगाम हा जो जिल्हा आहे, बडगाम भागामध्ये हे युद्ध झालं. बर. मेजर सोमनाथ शर्मा यांच्या हाताला प्लास्टर होतं. तरीही अच्छा. तरीही अट्टासाने मी युद्धभूमीवर जाणारच हा आग्रह त्यांनी त्यांच्या कमांडिंग ऑफिसर समोर धरला. ते तिथे गेले. ते त्यावेळेलाही आपल्याकडे जी युद्ध काय सामग्री. सामग्री ती थोडीशी हे नव्हती, आपलं डेव्हलप नव्हती किंवा या सगळ्या विकसित ह्याच्यामध्ये नव्हती. कमी होती. बरोबर. त्यावेळेला बंदुकी किंवा रायफली ज्या होत्या त्यामध्ये मॅन्युअली गोळ्या भराव्या लागत. मेजर सोमनाथ शर्मा यांचा हॉकी खेळत असताना हात प्लास्टरमध्ये गेला, त्यांना दुखापत झाली. पण आग्रह हा होता की मला युद्धभूमीवरती जायचंच. ओ. त्यांच्या सोबत असलेल्या सैनिकांना धीर देण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी मेजर सोमनाथ शर्मा युद्धभूमीवर तर गेलेच. बर. पण त्यावेळेला पाकिस्तानी सैन्याला भारतीय सीमा ओलांडू दिली नाही. अच्छा. या सर्व धुमश्चक्रीमध्ये मेजर सोमनाथ शर्मा यांना वीरमरण आलं. बर. पण त्यांचं शव मिळेना. लहानपणापासून त्यांच्या आजोबांनी त्यांच्यावर भगवद्गीतेचे संस्कार केले म्हणून त्यांच्या खिशामध्ये कायम भगवद्गीता असायची. अच्छा. जळालेलं शव कोणाचं हे ओळखण्यासाठी सहज एका जवानाने त्यांच्या खिशामध्ये हात घातला तर अर्धवट जळालेली भगवद्गीतेची पानं त्यांना दिसली. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. आत्मा अमर असतो, त्याला कोणतेही शस्त्र इजा करू शकत नाही की अग्नी जाळू शकत नाही. या एका गोष्टीवरून हे मेजर सोमनाथ शर्मा आहेत हे पटलं, जाणलं आणि मग पुढे सगळ्या गोष्टी घडल्या. पण मेजर सोमनाथ शर्मा नियतीचा खेळ कसा असतो बघा, की ज्या आईच्या कल्पनाशक्तीमधून परमवीर चक्र पदकाची निर्मिती झाली, ती त्यांची मुलगीच कुमुदिनी शर्मा यांना भारताचं सर्वोच्च पारितोषिक म्हणजे परमवीर चक्र सावित्रीबाई खानोलकरांच्या मुलीला स्वीकारावा लागला. ती त्यांची पत्नी मेजर सोमनाथ शर्मा यांच्यासाठी. क्या बात है. म्हणजे आता हे ऐकतानाही माझ्या डोळ्यात पाणी येत आहे की परमवीर चक्रासारखी गोष्ट आपल्याला माहिती नाही आणि एक व्यक्ती जी देशासाठी लढतीये आणि तिला आपल्या भगवद्गीतेमुळेच कुठेतरी परमवीर चक्राचा सन्मान स्वीकारावा लागलाय. डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. म्हणजे हे ऐकतानाही अंगावर काटा आला. पण हे सगळ्याच्या मागचा आणखीन एक मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की अनेक विषय असताना मग सैनिकच का, जवानच का? कारण त्यांची जी वीरगाथा आहे ही प्रत्येक वेळेस मनाला कुठे ना कुठेतरी एक तडा देऊन जाते. ती मनाला कुठेतरी तुम्हाला त्रास देऊन जाते की अरे आपण सुखात जगतोय पण तो सैनिक आज तिथे आपल्यासाठी खरंच जीव काढून ठेवलेला आहे त्यांनी. अगदी. तर हे असताना तू सैनिक हाच विषय का घेतलास? विषय जरी खूप असले ना तरी
आपण आज सुखी फक्त त्याच्यामुळे आहोत. बरोबर. अजून काही दिवसांनी दिवाळी येईल, गणपती येतील, वेगवेगळ्या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपामध्ये आनंद साजरा केला जाईल. पण आपल्या घरात गणपती आहेत, आपल्या घरात दिवाळी आहे, कुठल्याही प्रकारचा उत्सव, लग्न कार्य असो किंवा काहीही असो, ते केवळ त्याच्यामुळेच आहे ना. तो बरोबर आहे. सदैव उभा आहे. मग ती एक जाणीव प्रत्येकाला, प्रत्येकाच्या मनामध्ये असते, पण ती वारंवार करून द्यावी लागते. तू कुठल्या एखाद्या सैनिकाच्या घरी गेलास आणि जेवलास, तेव्हा तिथल्या एका त्याच्या बायकोनी एखादा शेअर केलेला प्रसंग सांग ना मला? मला एक सांगायला विशेष आनंद वाटतो, की अंबरनाथमधलेच जवान आहेत ते. तिची मानसिकता काय असते जेव्हा तो तिथे बॉर्डरवरती असतो. बरोबर. हे जाणून घेण्यासाठी मी जेव्हा त्या फॅमिलीच्या घरी गेलो, त्यावेळेला ते जेव्हा नसतात ना, त्यांची उणीव जेव्हा भासते त्या फॅमिलीला. हं. अर्थात ते रिटायर्ड झाले आणि आता परत ते अंबरनाथला स्थायिक आहेत. पण ते जेव्हा नव्हते, काही वर्ष त्यांनी जी सर्व्हिस भारताला साठी ती दिली, देशासाठी जी दिली, बरोबर. ती शिस्त, जे मगाशी पण आपण उल्लेख केला, की शिस्त आणि ऑर्डर, की ती कायम त्यांच्या घरापासूनच सुरुवात बरोबर. झालेली आहे. प्रत्येक गोष्टी, मग साधं केर काढणं असो किंवा कुठल्याही प्रकारचं एखादी ॲक्टिव्हिटी जी घरात घडत असे, ती त्या शिस्तबद्ध पद्धतीनेच झालेली पाहिजे. तिच्याची ऑर्डर जशी आहे तसंच असणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही पुढे यशस्वी होऊ शकता. आलं काम हातात आणि ते करून मोकळे झालो तर नाही. प्रत्येक गोष्टीचा विचार करा. प्रत्येक गोष्टीचं करण्यापूर्वी ती कशाप्रकारे झाली पाहिजे, हा जर प्रत्येकाने अंदाज घेतला, बरोबर. कारण दिवस रोज येतो, तो कोरा आहे, पण तो कसं सजवायचा हे तुम्हालाच ठरवायचं आहे. आणि बरोबर. सगळ्यात शेवटी म्हणजे दिवस जेव्हा संपू, त्यावेळेला आपण किती सार्थकी आहोत हे व्यवस्थित सगळं झालेलं आहे, हे एकच जर मनाशी कोरलं गेलं तर छान सर्व गोष्टी होऊ शकतात. बरोबर आहे. नमस्ते शौर्य फाउंडेशनचे आता पुढचे आगामी कुठले असे प्रयोग आहेत, की जिकडे किंवा प्रकल्प आहेत, उपक्रम आहेत, की ज्याच्यातून लोकांना सैनिकांबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि सैनिकांबद्दल म्हणजे आपुलकी तर आहेच आहे, पण सैनिकांविषयी काहीतरी वाटून, की आता मलाही तिथे जाऊन काहीतरी मदत करावीशी वाटते किंवा यावंसं वाटतंय, असे कुठले उपक्रम आहेत? एक दिवस सैनिकांसाठी. बरं. मग पुणा असेल किंवा नगरमध्ये जे कॅन्टॉन्मेंट आहे ते बरं. असेल किंवा बॉर्डर एरिया कुठलाही घ्या. बरं. तिथे जाऊन सैनिकांसोबत तासभर गप्पा मारा. बरं. तो त्याच्याकडचे असलेले अनुभव तुम्हाला शेअर करेल. बरं. उद्दिष्ट एकच, म्हणजे जसे आपण रक्षाबंधन म्हणा किंवा दिवाळी करतो तसंच. पण तो एकटाच उभा आहे 6-6 तास, 7-7 तास, 8-8 तास. एक थोडं त्याच्या बाजूने विचार करूया आपण, की बरं. तो 7 तास एके ठिकाणी उभा आहे. त्याला 3 गोष्टींचं टेन्शन आहे. एक म्हणजे फॅमिली, बरोबर. एक म्हणजे आपण आत्ता एकटेच आहोत ते, आणि तिसरं म्हणजे आपण करत असलेली ड्युटी. बरोबर. त्यामुळे त्याची मानसिक अवस्था ना खूप वेगळी असते या सगळ्या ठिकाणी. तर या सगळ्या उपक्रमातून तो कुठेतरी मोटिवेट होतो, की बरं. आपला विचार करणारं एक अनोळखी व्यक्ती दुसरीकडे आहे. आज अगदी बरोबर. ती माझ्याशी गप्पा मारते. मग भले तो कदाचित 5 मिनिटं, 10 मिनिटं बोलेल. पण ती गोष्ट, आपण त्यांच्यासोबत केलेलं इंटरॅक्शन त्याला खूप काही देऊन जाईल. ते अच्छा. परावर्तित होतील असं मला वाटतं. कारण जरी आपण एखाद्या डेस्टिनेशनला पर्यटक म्हणून जर गेलो असू, तर तिथे गेल्यानंतर परावर्तित होणं, मग आपण स्वतः असो किंवा ती समोरची व्यक्ती, तो एक जवान असो, तर बरं. परावर्तित होणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही त्या सगळ्या मनात चालू असलेल्या वेगवेगळ्या विचारांचा बाहेर पडू शकता आणि पुन्हा नव्याने उभे राहू शकता. अच्छा. कुणाल, तू सैनिकांबरोबरचा वेळ घालवतोस आहेस. सैनिकांना बरोबर एक जाऊन त्यांना एक प्रेम, आपुलकेपणा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की तू त्यांच्याबरोबर दिवस घालवून त्यांच्या सुखदुःखांशी समरस झालेला माणूस आहेस. नमस्ते शौर्य फाउंडेशननी हे असे अनेक उपक्रम अजून राबवावेत, या मी तुला शुभेच्छा देते आणि महा MTV गप्पांमध्ये तू येऊन मला वेळ दिला यासाठी मी तुझे मनापासून आभार मानते. शौर्य गाथा काय असते हे तू आम्हाला सांगितलंस. परमवीर चक्र कसं निर्माण झालं ह्याची कथा सांगितलीस. जो इतिहास लोकांना कदाचित पुस्तकी सुद्धा माहिती नाहीये, तो इतिहास तू आमच्यापर्यंत पोहोचवला, यासाठी मी तुझे मनापासून आभार मानते. नक्की, धन्यवाद. मला पण छान वाटलं. पण आता पुस्तकाचा तू उल्लेख केलास, तर मला सांगायला आवडेल, हं. की माझं "जरा याद करो कुर्बानी" हे पुस्तक
परमवीर चक्र सन्मानित 21 जणांवरतीच आहे. बर जी मी आत्ता एक स्टोरी तुम्हाला जी सांगितली सर्व प्रेक्षकांना, बरोबर तर अशा 21 स्टोऱ्या वेगवेगळ्या परमवीर चक्र सन्मानित जवानांची 21 स्टोरीज त्या बरोबर जरा याद करो कुर्बानीमध्ये आहेत. आणि ज्याची प्रस्तावना एअर मार्शल भूषण गोखल्यांनी येस लिहिली येस आहे. हो हो बरोबर नक्कीच नक्कीच. आणि सोबतच त्यामध्ये एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य बर भारतीय वायुसेना बर आणि लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी इंडियन आर्मी बर इन्फंट्री डायरेक्टर, तर यांचे सुद्धा विशेष लेख या पुस्तकामध्ये आपण घेतलेले आहेत. बर आणि भारताची सामरिक सिद्धता, बर की भारताची स्ट्रेंथ, इंडियन आर्म फोर्सेसची स्ट्रेंथ काय, बर त्याविषयी माहिती आहे. डॉग स्क्वॅड जे इंडियन आर्मीमध्ये असतं ते काय काम करतं, बर मिसाईल्स भारताकडे किती आहेत, बरोबर युद्धनौका किती आहेत आणि फायटर जेट्स किती आहेत, हा सुद्धा उल्लेख या पुस्तकामध्ये केलेला आहे. मागच्याच वर्षी दुसरं आवृत्ती आपण प्रकाशित केली आणि मराठी आणि इंग्लिश एकाच पुस्तकामध्ये या दोन्ही भाषांमध्ये हे पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे. क्या बात है. जरा याद करो कुर्बानी ह्या पुस्तकातनं सैनिकांच्या गाथा आमच्यापर्यंत तू पोहोचवतोस आहेस. त्याचबरोबर स्वतः तू तिथे सीमेवर जाऊन सैनिकांशी गप्पा करत त्यांच्याशी बोलून त्यांचं दुःख विसरण्याचा त्यांचा एक जो प्रयत्न आहे तो तू करतो आहेस. सैनिकांना आपलंसं करून त्या सैनिकांना त्यांच्या परिवाराची उणीव न भासवता तू त्यांना त्यांचं दुःख विसरवण्यासाठी केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. तू MTB गप्पांमध्ये आलास, तू महा MTB गप्पांबरोबर समरस झालास, यासाठी मी तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, नमस्कार. ए मेरे वतन के लोगो, जरा याद करो कुर्बानी. हे 2 शब्द कानावर पडले तरीही डोळ्यात पाणी कुठे ना कुठेतरी उभं राहतं. आज आपण इथे सुखात आहोत, अभिमानानं जगतो आहोत, आनंदाचे क्षण घालवतोय. पण या सगळ्यांमागे एकच माणूस अर्थात एकच सैनिक उभा असतो, जो आपल्या प्राणांची पर्वा न करता जीवाच्या आकांतानं तिथे उभा आहे. ऊन पाऊस वारा कशाचीही तमा न बाळगता आज तो सैनिक तिथे आहे, म्हणून आज आपण इथे आहोत. आज 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण या सैनिकांना मानवंदना देऊयात आणि महा MTV गप्पांमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.